तर मित्रांनो, धुडप किल्ला हट्टी गावाकडून जेव्हा आलो होतो, तर धुडप किल्ल्याच्या वरती चढलो. चढाई चालू केली. बजरंगबलीचं दर्शन घेऊन सर मी चढाई चालू केली होती आणि चढाई चालू करत असताना असं वाटलं होतं, की बुवा आपण चढू की नाही चढू, एकदम असं हे होत होतं. पण तरी बजरंगबलीचं दर्शन घेतलं. गाडी बी त्यांच्याच भरोश्यावरती मी सोडून सर पुढे प्रवास चालू केला. मग चढता-चढता मित्र पण भेटले. ते मित्र भेटल्याच्या नंतरून पूर्ण ट्रॅक कंप्लीट करून सण आले. काही जे पर्सन होते ते डायरेक्ट मेन टॉपला गेले होते. म्हणजे जिथे मेन टॉप आहे, जे शिवपिंडांसारखी दिसते, तर मेन टॉपचं आहे तिथं पण गेलेले होते काही. पण मी जोपर्यंत आलेलो होतो तोपर्यंत वेळ झालेला होता. मग त्या कारणामुळे मी अवघे किल्ला चढण्यासाठी एवढं काही अवघड नाहीये. गड म्हटला तर महाराष्ट्रामधून तो 3 नंबर क्रमांकावर लागणारा हा गड आहे. तर मित्रांनो, धुडपला आपण अवघे 1 तासापासून चढतोय. रस्ता चुकल्या कारणामुळे आपल्याला नाही समजलं जायचं कुठे होतं. रस्ता थोडा हे झाल्यामुळे, पण आपण तरी कमानीपर्यंत पोहोचलो आणि तुम्हाला दाखवतो की हे बघा इथं टूटलाईज जे म्हटलं जाते तिथे हे
तर मित्रांनो, ही पेशवे काळीन बांधलेली विहीर आहे. याला म्हणजे विहीर बघू शकता तुम्ही. आता ही पेशवे काळीन बांधलेली विहीर आहे. इकडून समोरून येण्याचा मार्ग होता, तिकडून आम्हाला म्हणजे आपण नेमकं धुडप किल्ल्यावरती आल्याच्या नंतरून ही विहीर नक्की बघा. भारी आहे. बांधकाम पण त्याचं तुम्ही बघू शकता. एकदम बांधकाम पण एकदम प्रोफेशनल तरीकेमधून बांधलेलं आहे. चांगला आर्किटेक्चर तरी पण याच्यावरचा जो बांध आहे तो आपल्या म्हणजे पेशवेकालीनचं वाटतंय. तुम्ही जर बघू शकता ना. तर भाऊ, नाव काय तुझं? माझं नाव शुभम प्रकाश चव्हाण. मी या किल्ल्यावरती 8 ते 9 वेळेस आलेलो आहे. माझं गाव इथं स्थानिक आहे. माझ्या गावाचं नाव आहे कानमंदाळे. आमची वार्षिक प्रमाणे इथं यात्रा भरते, त्याच्यामुळे आम्ही या किल्ल्यावरती येत जात असतो. एवढंच. एवढंच. चला भाऊ, तुमचं नाव काय आहे? माझं नाव तन्मय रणधीर आहे. हा, आम्ही पण याच गावचे आहे. आम्ही बरं. ते तिघ चौघ सोबत आलेलो आहे. तो बरं. पाहुणा मुलगा आहे, तो ओके. पहिल्यांदा आलाय. असं आहे. हा. तर हा किल्ला आमच्या पूर्वजांचा आहे, म्हणजे ओके. आम्ही सोनार आहे. तर बरोबर. राजांनी ते आमच्या सोनारांसाठी किल्ला दिलेला होता. बरोबर आहे. हा. हं. आणि दादा, तुमचं नाव? तुमचं नाव तर घेतलं होतं आपण, पण परत एकदा विचारू आपण. माझं नाव गौरव संजय पवार. मी पण इथलाच आहे. हे माझे मित्र आहे. हे म्हटले मला की तू पण चाल. पायाचं ऑपरेशन झालेलं आहे. मला चढता नसतं आलं, पण मला हे घेऊन आले इथपर्यंत. मी यांचे मनापासून आभार मानतो, कारण मी या किल्ल्यावर पहिल्यांदाच आलोय. ओके. अरे तुला कोण बघणार आहे? मला कोण नाही बघ. 19 जण बघता मला फक्त. खरं सांगतो तुले. 100 जण पाहता, पण 19 जण बघतात. अरे इकडून ते
बाई आपल्यासोबत एक मित्र भेटला आहे, खतरनाक आहे, नमुना एवढा डेंजर आहे, लय भारी आहे. एकदा तू इकडून ये. काय नाव आहे तुझं? जाऊ दे भूमी नाही बोलत तू. चालेल तू नाही बोला. भाऊ म्हणजे बा पाय फ्रॅक्चर आहे तरी चढला. म्हणजे नाव काय आहे ते विचारून घेऊ आपण भाऊचं. तर नाव सांग भाई. माझं नाव गौरव पवार आहे, मी इथलाच राहणार आहे. गौरव पवार इथलाच राहणार आहे आणि खानदेशी ना प्रॉपर बोल राहिलाय तू. तरी तुमचा अनुभव भारी वाटला, कारण की तुमच्यामुळे ना मी पण वरती चढलो.
नाही तर मी अर्ध्या त्या बुरुज पासून मी खाली चाललेलो होतो, पण तुमच्यामुळे मी वरती चढलो. तो दादू आहे त्याचं पण आपण घेऊ. इकडे आहे ना, इकडं बाई, इकडं बाई, इकडे बाई ना, डायरेक्ट कणाकणाने घरी सुटतोय. दिसला रे. दिसला कॅमेरामध्ये दिसला. चालेल, आपण पूर्ण ब्लॉग व्हिडिओ पूर्ण बघू आपल्या युट्यूब चॅनलवर. तर जर या नाशिक कडून जर येत असाल तर तुम्हाला सोयीस्कर हट्टी गावातून आहे, आणि वरतून पण आहे. जर हा 1 ते 1.5 तासाचं जर अंतर वाचवायचं असेल तर.